एक मोठी बातमी आहे नाशिकमधली, कारण नाशिकमध्ये आणखी एक धर्मांतराचं प्रकरण समोर आलेलं आहे आणि या संबंधित तरुणीला बळजबरीनं दारू पाजण्यात आली, तिला सिगरेट ओढायला देण्यात आली आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार देखील करण्यात आलेत। पीडितेने तक्रार दिली आहे आणि या तक्रारीच्या नंतर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। तंजीर इनामदार असे या संशयित आरोपीचं नाव आहे। तरुणीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील या तरुणानं दिली आहे। आरोपीने आणखी काही मुलींसोबत अशाच पद्धतीचे अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे। शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आपल्याला प्रकरणाची माहिती देत आहेत। शुभम, नाशिकमध्ये पुन्हा एकदा एक धर्मांतराचं प्रकरण समोर आलेलं आहे, मात्र त्याच वेळेला लैंगिक अत्याचार देखील या तरुणीवरती झालेले आहेत। नक्कीच यामिनी, खरं तर नाशिकमध्ये टीसीएस कंपनीचं प्रकरण ताजं असताना नाशिकच्या पंचवटीमधील हे धक्कादायक प्रकरण जे आहे ते उघडकीस आलेलं आहे। खरं तर या तरुणीवर या संशयित आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेले होते। तिच्या गळ्यातील जी तुळशी माळ आहे ती तुळशी माळ काढून तिच्या हातावरील काही धागे काढून तिच्यासोबत गजवा हे हिंद करण्याचं तिला सांगितलेलं होतं आणि तिचा धर्मांतर करण्याचा देखील प्रयत्न केलेला होता। एकूण जर बघितलं तर तिला त्या ठिकाणी दारू असेल, सिगारेट देखील असेल, हे पाजून तिच्यावर हे लैंगिक अत्याचार केलेले होते। नशेमध्ये या मुलीवर हे अत्याचार झाल्याची फिर्याद जी आहे ती पोलिसांना मिळाली आहे आणि या अनुषंगानं नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच तरुणाने, या संशयित आरोपीने खरं तर आणखी काही मुलींसोबत असे प्रकार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुढील जो तपास आहे तो पोलिसांचा सुरू आहे। तंजीर इमानदार म्हणून या संशयित आरोपीचं नाव आहे आणि त्याला कोर्टामध्ये देखील हजर केलेलं आहे। खरं तर या प्रकरणामध्ये त्याने मोबाईलमध्ये काही तिचे फोटो देखील काढलेले होते आणि ते फोटो व्हायरल करण्याची देखील धमकी देत तिच्यावर हे बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मिळते। त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आता पंचवटी पोलिसांकडनं काय तपास होतो आणि या संदर्भात काय नेमकं समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। यामिनी, अगदी शुभम, हा जो आरोपी आहे तंजीर इनामदार, याला सध्या कोर्टामध्ये हजर देखील करण्यात आल्याचं कळतंय आणि त्याच्या पोलीस कोठडीची मागणी देखील करण्यात आली आहे। याविषयी काही अपडेट्स आहेत? नक्कीच, खरं तर या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर त्याला अटक केलेली आहे। आज कोर्टात दाखल केल्यानंतर काही जे पुरावे आहे, पीडित तरुणीने जे काही फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे त्याच्या अनुषंगानं खरं तर तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी या तंजीर इमानदारची जी पोलीस कोठडी आहे ती मिळावी यासाठी आता प्रयत्न होणार आहे। या पोलीस कोठडीमध्ये आणखी काही महत्वाच्या बाबी देखील समोर येतील, कारण याने एका मुलीसोबत नाही तर आणखी काही मुलींसोबत अशा प्रकार केल्याचा संशय पोलिसांना आहे आणि त्यासाठी त्याची पोलीस कोठडी मिळावी यासाठी कोर्टामध्ये पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। बरं शुभम, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।